पोरासाठी टाळी वाजवणं नाचण्यापेक्षा कीर्तनाच नाचतात हेच महत्वाचं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी ही शिकवण जर कोणाची असेल तर ती बाळूमामांची. एकदा सगळ्या मुलांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय सांगण्याचा मुद्दा आहे बाळूमामा अवतार कोणाचे? रुद्राचा अवतार थोडा हा राहतो आत्मापुरा. त्यांचं राहणं कुठे? आत्मापुरात. आणि ऐकून जा बाळूमामांची गती. कोरोनाच्या काळात सगळ्या देवांची सगळ्या संतांची मंदिरं बंद होती बरं का. कोरोनाच्या काळात सगळ्या देवांची सगळ्या संतांची मंदिरं बंद होती. फक्त एकाच देवाचं एकाच संतांचं मंदिर चालू होतं, ते म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. तुमच्या भागात कोणता बग्गा होता मला माहित नाही, पण हाच बग्गा होता ना. हाच बग्गा अगदी कोरोनाच्या काळात एक दिवसही कीर्तनाला खंड न पडता रोज कीर्तन चालू होती. पण एकाला कोरोनाची बाधा नाही, एकाला काही नाही. ही जर ताकद कोणाची असेल तर ती संत सद्गुरू बाळूमामा. आणि या सृष्टीचा लय कधी करायचा हे त्यांच्या हातात आहे. ही सृष्टी कधी संपवायची? सृष्टीचा जाऊन विकास महाराज देवडे कधी उचलायचा? कीर्तनात उचलायचा का गाडीत बसल्या उचलायचा का घरी झोपल्या उचलायचा? हे कुणाच्या हातात आहे? बाळूमामांच्या हातात आहे. जगाचा मालक जर कोण असेल तर ते संत सद्गुरू बाळूमामा. आणि जगाच्या मालकाचा दरबार आहे हा. जगाच्या मालकाच्या दरबारात आजपर्यंत कुणाची निराशा झाली नाही. अरे ऐका, 8 दिवस झालं तुम्ही बाळूमामांची भक्ती करताय. आजपर्यंत तुमच्या भागामध्ये बाळूमामाचा भक्का आहे. रोज तुम्ही बाळूमामांची भक्ती करताय. पण तुमच्या मनामध्ये शंका असेल,